मनपा अधिकाऱ्यांच्या बदलीच्या चर्चांना जोर, सकारात्मक निर्णय घेणार मनपा आयुक्त खत्री यांची माहिती। सध्या नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना जोर आला। त्यातच महापालिका मुख्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या प्रमोशनची जोरदार चर्चा आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना सेवेसाठी प्राधान्य दिले असल्यानं स्थानिक आणि अनुभवी अधिकारी प्रचंड नाराज आहेत। या नाराजीचा फटका येत्या काही काळात नागरिकांना बसू शकतो अशी शक्यता आहे। पर सेवेतील अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेऊ नये यासाठी महापालिकेच्या मुख्यालयातील सर्व अधिकाऱ्यांची एकजूट झाली। महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची संबंधित अधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे। महापालिका मुख्यालयात अनेक वर्षापासून सेवा बजावणारे अधिकारी प्रमोशनपासून वंचित आहेत। पात्र असूनही बाहेरून आलेल्या परसेवेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिलं जात असल्यानं अखेर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत आपली व्यथा मांडली। आयुक्तांसमवेत झालेल्या निवेदन बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं आयुक्त मनीषा खत्री यांनी आश्वासन दिलंय। आता इंटरनल मॅटर आहे, आम्ही त्यांना पण सांगितलं आहे, ते जॉईन करून आम्ही घेतलाय कारण की ते शासनातर्फे आलेलं आहे आणि फक्त ॲडिशनल चार्ज आहे। ॲडिशनल चार्जचा काही परिणाम होणार नाही प्रमोशनवर, तेवढी पण मी खात्री त्यांना करून दिलेली आहे। तर त्याबाबत आता आम्हाला कुंभसाठी पण काम करायचे आहे। मागच्या 2 कुंभात आपले सिंहस्थात खूप चांगली काडर स्ट्रेंथ होती, आता भरपूर लोक रिटायर झाले आहेत, तर त्या दृष्टीने हे योग्यच आहेत नगरपालिकेसाठी। नाही तसं नाही आहे, नाही तसं नाही आहे। पदोन्नतीवर याचा काही हे पडणार नाही आणि पदोन्नती आणि यांची जॉईनिंग ते ॲडिशनल चार्जवर आहे, तर ते म्हणजे आपसात निगडीत नाही आहेत अजिबात। पदोन्नती टोटली वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर यांचा काही असर होणार नाही, तेवढाच आहे विषय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।